श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. 21 नोव्हेंबर गुरुवार या दिवशी गुरु पुष्यामृत योग हा तयार होत आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग असे म्हणतात. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते. तर बघा, खूप कष्ट करूनही मनासारखे आपल्याला फळ मिळत नाही किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला सतत अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर बघा, पैशा बाबतीतील समस्या सतत येत राहतात. कधीही कुठल्या बाबतीतील समस्या आपल्याला सतत घेरत राहतात. अशा प्रकारच्या जर काही आपल्या बाबतीतही समस्या होत असतील तर या गुरु पुष्यामृत नक्षत्रावर आपल्याला काही उपाय करायचे आहेत. हे उपाय केल्याने आपल्याला धनाबाबतीतील सर्व समस्या दूर होऊन माता लक्ष्मीची आपल्या घरावर आपल्यावर तिची अखंड कृपा राहते. त्याचबरोबर या गुरु पुष्यामृत योगावर केलेल्या कुठल्याही सेवा हे निष्फळ ठरत नाहीत. त्याचबरोबर बघा, या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर या गुरु पुष्यामृत योगावर आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, जे उपाय केल्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील, तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, यंदा 21 नोव्हेंबर गुरुवार या दिवशी गुरु पुष्यामृत योग हा तयार होत आहे. प्रथमतः गुरुवारी सकाळी लवकर उठायचे आहे आणि घरातील प्रत्येक महिलांनी आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर बघा, दर गुरुवारी आपण घराची फरशी पुसत नसतो किंवा आपल्या घराची संपूर्ण डीप क्लिनिंग आपण करत नसतो. मात्र बघा, या गुरु पुष्यामृत योगावर आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आणि आपण जी काही स्वच्छता करणार असाल त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचे आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती सुद्धा घराच्या बाहेर जाते. तर बघा, अशा प्रकारे आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता आपल्याला करायची आहे. गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या धनाबाबतीतील सर्व समस्या सोडवण्यासाठी लक्ष्मी आणि नारायण यांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे. आणि त्यानंतर बघा, पूजेमध्ये ओम श्रीम ह्रीम श्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राच्या कमलगट्ट्याच्या माळेने आपल्याला 108 वेळा हा जप करायचा आहे. हा जप आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या सर्व आर्थिक समस्या सोडवण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. तर या गुरु पुष्यामृत योगावर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. तर हा मंत्र आपली दारिद्र्यता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी दक्षिणावर्ती शंखाची पूजा करण्याचेही अत्यंत महत्त्व आहे. माता लक्ष्मीला दक्षिणावर्ती शंख हा अत्यंत प्रिय आहे. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असेल तर या दिवशी या शंखामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि याने आपल्याला लक्ष्मी मातेवर अभिषेक करायचा आहे. तर बघा, श्रीसूक्ताचा पाठ म्हणून आपल्याला दक्षिणावर्ती शंखामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला श्रीसूक्ताचे पठण करत लक्ष्मी मातेवर याचा अभिषेक करायचा आहे. तर बघा, हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो. त्याचबरोबर बघा, या दिवशी श्रीसूक्ताचे पठण करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. कुंकुमार्चन सेवा ही माता लक्ष्मीची अत्यंत आवडती सेवा आहे आणि या सेवेमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये तिचा अखंड वास राहतो आणि तिची कृपादृष्टी देखील आपल्यावर राहते. तर या गुरु पुष्यामृत योगावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमार्चन सेवा देखील करायची आहे. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अपयश येत असेल किंवा सतत अडचणी येत असतील तर यामध्ये आपल्याला यश मिळवण्यासाठी गुरु पुष्य योगात आपल्याला पारद लक्ष्मीची पूजा करायची आहे. पारद लक्ष्मीसह आपण एकाक्षी नारळाची सुद्धा पूजा करू शकता. एकाक्षी नारळाला लक्ष्मी देवीचं स्वरूप मानलं जातं. तर या नारळाची विधिवत पूजा करून हे आपण जिथे धन ठेवतो किंवा आपण जिथे पैसे ठेवतो अशा ठिकाणी घरामध्ये आपल्याला हे नारळ ठेवायचे आहे. यामुळे आपल्या व्यवसायात किंवा नोकरी धंद्यामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते असे सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीचा अत्यंत प्रभावशाली मंत्र किंवा सगळ्यात महत्त्वाचे स्तोत्र म्हणजे कनकधारा स्तोत्र.
तर या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला हे लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करायचा आहे. कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मी प्राप्तीसाठीचे अत्यंत महत्त्वाचे स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या पठणाने आपल्याला धनाचा वर्षाव होतो आणि याचा नियमित पाठ केल्याने ऐश्वर्य वैभव याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर आपल्या हितशत्रूंपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. तर या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला हे चमत्कारिक कनकधारा स्तोत्राचे अवश्य पठण करायचे आहे. तर बघा, परवा 21 नोव्हेंबर गुरुवार या दिवशी आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करायचे आहेत. हे उपाय केल्याने आपल्या घरातील आर्थिक स्थिती सुधारते, माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते. ज्यांच्या घरामध्ये सतत पैशाबाबतीतील समस्या निर्माण होतात, त्याचबरोबर व्यापार उद्योग धंद्यामध्ये त्यांना सतत अपयश येते, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते, अशा प्रकारच्या जर समस्या आपल्या बाबतीतही घडत असतील तर या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करायचे आहेत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीचे हे उपाय पाहिले आहेत. तर हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.